कशा सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल। मी प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खास जावो आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण हो हीच भगवंताचरणी प्रार्थना। तर चला, आज व्हिडिओला झालेली आहे सुरुवात आणि मी स्वयंपाकापासून सुरुवात केलेली आहे। असंही माझे कुकिंगचे आणि क्लिनिंगचेच व्हिडिओ असतात, तर त्यामुळे तर आज जरा स्पेशल मेनू बनवत आहे। तर आजच्या मेनूमध्ये मी मोदक बनवत आहे। थोडंसं पीठ भिजवणार आहे आणि ते थोडं साईडला ठेवून देते। त्यानंतर मग मला स्वयंपाकासाठी सुद्धा म्हणजे चपात्या बनवण्यासाठी सुद्धा पीठ भिजवायचं होतं। म्हटलं आधी हे पीठ भिजवून घ्यावं आणि नंतर मग ते पीठ भिजवून घेते मी, गव्हाचं पीठ, जेणेकरून म्हणजे मला पोळ्या बिळ्या करायला बरं पडेल। तर स्वयंपाक वगैरे केल्याच्या नंतर म्हटलं थोडंसं निवांत बसून नाही का आपण थोडे मोदक बनवूया आणि त्यानंतर मग जेवण वगैरे करूया। तर इथे झालेलं आहे छान असं पीठ रेडी। तर पीठ वगैरे रेडी झाल्याच्या नंतर मग मी ठेवले एका बाउलमध्ये काढून ते, आणि इकडे माझं चपात्या वगैरे सुद्धा करून झालेल्या होत्या। आणि आता भाजीला फोडणी देताना मग मी डायरेक्ट व्हिडिओ ऑन केला आणि तुम्हाला खाली दिसत असेल समर्थ, तर समर्थनी आज माझी खूप हेल्प केली आहे आणि सायलीने सुद्धा। तर तुम्हाला जसं दिसत आहे की मी वरती भाजीला फोडणी देत आहे आणि खाली समर्थनींना आज मला खोबरं वगैरे म्हणजे ओलं नारळ आम्ही फोडलं होतं, तर ते नारळ फोडून दिलं आणि त्यानंतर मग त्याने स्वतः सगळं म्हणजे हे करून दिलेलं आहे मिक्स वगैरे। पण काय झालं ना, त्या गुळाचं म्हणजे पाणी झालं होतं आणि हो मी त्या दिवशी सुद्धा केले होते तर तसंच झालं होतं। पण आजचे जे आहेत ना तर ते फुटले नाही आहेत, त्या दिवशीचे फुटले होते तळताना। तर ताईंनो, ज्या कोणी ताई आपल्या चॅनलवरती नवीन येत असतील त्या ताईंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे हो, आणि सोबतच शेजारची घंटीसुद्धा दाबायची आहे, जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल ना तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन येऊन तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला, तर आता भाजीला वगैरे फोडणी टाकून झालेली आहे। किचनवरचं थोडंसं आवरते आणि त्यानंतर मग आम्हाला मोदक करण्यासाठी बसायचं आहे। तर मोदक वगैरे करायला आम्ही बसलेलो आहोत फायनली, आणि बघत आहात माझे दोन्ही मुलं माझ्या शेजारी आणि त्यांचंच खूप चाललेलं आहे मध्ये मध्ये करायचं। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या म्हणजे जे काय केलं आहे ना तर त्या गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत। आणि समर्थ म्हणतो मम्मी आज आपण असं नाही बसायचं, आपण हे करून बसूया हो, आणि मिस्टर म्हणाले दे इकडं मी तळून घेतो, म्हणून मग मिस्टरांनी तळलेले आहेत आणि समर्थ माझी हेल्प करतोय आणि मध्ये मध्येच काय काय तोडातोडी पण करत होतं। ते छोटे छोटे आम्ही हे केलेले आहेत त्याचं। तर फ्रेंड, आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ते नक्कीच कमेंट करून सांगा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये माझी सगळी फॅमिली आणि हो आम्ही कशी मज्जा मस्ती करत मोदक वगैरे केलेले आहेत आणि एन्जॉय वगैरे करत सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। मुलंसुद्धा हे करत होते आणि इथे सायलीने एक घेतला होता तळल्यावर। तर छान म्हणजे टेस्टी तर होतेच, गुळ आणि नारळाचं, ओल्या नारळाचं टेस्ट तर वेगळीच असते म्हणा, म्हणजे तीच छानच असते असं। आणि त्यानंतर मग गरम गरम सायलीने खायला म्हणजे छान झाले, टेस्टी झालेत आणि मी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की कसा झालेला आहे। तर छोटे छोटेच केलेत आणि छान केलेत, म्हणजे मुलांना पण, आणि समर्थला मेन म्हणजे न्यायचे होते त्याच्या क्लासमध्ये, म्हणून मग समर्थ म्हटला की नाही तर मला करायचेच आहेत मम्मी, आज मी तुझी हेल्प करतो पण कर, म्हणून मग आम्ही जरा मनावर घेतलं होतं। तर चला म्हटलं, मी सुद्धा असा विचार केला की नाही का जी गोष्ट जेव्हाच्या तेव्हा म्हणजे जसं की ज्याचा आता सीझन चालू आहे त्याच गोष्टी आपण नाही का नेहमी नेहमी खाल्ल्या तर तेव्हाच म्हणजे समाधान भेटतं, अदरवाईज ते भेटत नाही एरवी जर का आपण करून खाल्लं तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला फ्रेंड कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच ज्या कोणी नवीन ताई दादा असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच शेजारची घंटीसुद्धा दाबा। तर चला, आता ह्या नोटवरती आपण व्हिडिओचा एंड करूया। बाय बाय अँड टेक केअर। पुन्हा भेटूया एक नवीन छान आणि सुंदर व्हिडिओ घेऊन। चला, बाय बाय।